तुमच्या स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये। आता मिळवा 1000 मध्ये 10,000चे दागिने, अटी लागू। जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत। सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड, नागोबा मंदिर समोर, पलूस, जिल्हा सांगली। 416 310। राहुल मोरे 84 21 56 1207। टेंभू योजनेचा कडेगाव तालुक्यातील 5 गावांना होणार लाभ। संग्रामसिंह देशमुख, उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार। टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे कडेगाव तालुक्यातील अपशिंगे, कोतवडे, रायगाव, शाळगाव व शामगाव या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ऋण व्यक्त केले। यावेळी देशमुख यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाचेही आभार मानले। टेंभू योजनेच्या माध्यमातून मौजे, अपशिंगे, कोतावडे, रायगाव, शाळगाव, शामगाव या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 3 जून 2024 रोजी शासनाला सादर करण्यात आला। सदर प्रस्तावामुळे एकूण 1500 हे क्षेत्र ओलिताखाली येणार असून 0.41 अघ.फू पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता। याबाबत कडेगाव तालुक्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते। महायुतीचे सरकार व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडेगाव तालुक्यातील या गावांना टेंभू योजनेचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केला। यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाची नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत देशमुख यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाचे आभारही मानले। यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, स्वर्गीय आमदार संपतराव देशमुख यांच्या प्रयत्नातून सर्वप्रथम टेंभू योजनेच्या कामास प्रारंभ झाला। त्यानंतर प्रत्येक वेळी आपल्या महायुतीच्या काळात नेवरी वितरिका असो अथवा नुकताच 5 गावांना मिळणारा लाभ असो, टेंभूच्या बाबतीत नेहमीच आपल्या सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे। त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिही आम्ही कडेगाव तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले।